संभाजीनगरमधून संदीपान भुमरे आहे ते 10,000 मतांनी आघाडीवरती बघायला मिळत आहेत. जलील मागे पडलेले आहेत आता आणि भुमरे 10,000 मतांनी आघाडीवरती आहेत. जलील सध्या दुसऱ्या स्थानावरती आहे तर चंद्रकांत खैरे हे तिसऱ्या स्थानावरती असलेले बघायला मिळत आहेत. तेव्हा जलील यांची खासदारकी या निवडणुकीत जातीये की काय अशी शक्यता सुरुवातीचे कल तरी सांगतायत आणि आघाडी देखील मोठी आहे. तिकडे सिंधुदुर्ग रत्नागिरीत सुरू राहणार आहे. सध्या परत आणखी एक उलटफेर आपल्याला बघायला मिळतोय. सिंधुदुर्गात विनायक राऊत आघाडीवरती आहेत. आता यांचा आकडा आपल्याला बघावा लागेल नारायण राणेंसाठी. पण नारायण राणेंसाठी खूप धक्कादायक असेल त्यांच्या राजकीय आघाडी सुद्धा काहीतरी 178 वगैरे खूप छोटी आघाडी होती. 700 मतांची आघाडी होती. पण तिथे आपल्याला आता काय झालंय तिथे एक फॅक्टर आहे. शिवसेना किती तुम्ही त्यांना मदत केली आहे. शेवट आम्ही तुम्ही त्याची चर्चेत होतात ते शैलेंद्र त्याशी आम्ही होतो. त्या दिवशी मतदानाच्या दिवशी ते नॉट रिचेबल होते. आम्ही उदय सामंत आपल्यासोबत चर्चेला त्या दिवशी होते. पण ठीक आहे. सिद्धार्थ शिरोळे आवाज येतोय तुम्हाला? आम्ही बारामतीबद्दल बोलत होतो. एक सिद्धार्थ शिरोळे तुमच्याकडे तो थांबा. खूप महत्वाचा अपडेट आहे आणि हा माझ्या निवडणुकांच्या मधला सगळ्यात महत्वाचा अपडेट आहे. देशातल्या कलांमधनं इंडिया आघाडीला 203 जागांवरती इथे आघाडी दिसते. इथे शेअर बाजारात तिरुत्साह दिसतोय. 1200 अंकांनी बाजार पडलाय. हे पहिलं रिॲक्शन आपण म्हणू शकतो का सुरतच्या कलांच्या बाबतचं येणारं रिॲक्शन? कारण परफॉर्मन्स त्यांचा होता दिसत. शेअर बाजार हे सगळ्यात पहिलं इंडिकेटर असतं की साधारणपणे त्यांना सगळ्यात पहिले अंदाज करता हवा का रुख बाजार जानता है. जेव्हा एक्झिट पोल आलं तेव्हा साधारण 3% वाढलं. बरोबर, प्रचंड वाढलं. आणि त्याच्यामध्ये सुरुवातीला गेल्या काही महिन्यामध्ये काय होतं की आपल्या ज्या डोमेस्टिक फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत ना तर त्या एवढ्या त्याच्यामध्ये कार्यरत नव्हत्या आणि फॉरेन इन्व्हेस्टर्स कमी होते. पण आता जे फॉरेन इन्व्हेस्टर असे कुंपणावर बसलेले होते ते फार मोठ्या प्रमाणात आलेले होते. एंट्री मारलेली होती आपल्याकडे. पण आता जर क्लिअर कट म्हणजे 350च्या वर जर मिळाल्या तर मार्केट प्रचंड जाईल. पण आता हे आता जे सध्याचे आघाड्यांच्या कलांचे आकडे मला समोर दिसतात ते आमच्या इथे स्क्रीनवर आपण बघतो 270 आणि 206 असा आकडा दिसतो. हे लक्षात घ्या की आता किती वाजले? 9:15 वाजले का? आता मार्केट ओपन झालं असेल ना आता. त्यामुळे आता ओपनिंगलाच मार्केट पडतं जनरली. कारण परवा मार्केट खूप तुम्ही तसं म्हणालात ना परवा मार्केटने खूप उसळी घेतली होती एक्झिट आदल्या दिवशीच्या एक्झिट पोलमुळे. हो एक्झिट पोल नंतरच ना. ते काय असतं की आता ते सेल्स वर गेलं असेल की जे वर गेले ना ते सेल करायचं पुन्हा कव्हर करायचं असं होऊ शकतं याच्यामध्ये. पण काय क्लिअर कट जर 350च्या पुढे क्षणाला असं हा व्हॉलटाईल आपण सिच्युएशन मध्ये आहोत. राज्य इतकी पॉलिटिकली व्हॉलटाईल सिच्युएशन आहे. कुठलाही कल किंवा कुठलीही डेव्हलपमेंट आपण अशी नजरअंदाज या क्षणाला करू शकत नाही. हे मार्केटचं रिॲक्शन असं मला वाटतं देसाई सर हे पहिलं रिॲक्शन त्याच्यामध्ये असेल. 1257 अंकांनी बाजार घडघडलाय. त्यामुळे गंमत सांगू का 2004 साली जेव्हा वाजपेयींचा पराभव झाला आणि युपीए सरकार येणार असं दिसलं तेव्हा मार्केट कोसळलं होतं हे लक्षात घ्या. त्यामुळे जर इंडिया आघाडी येणार असेल तर सुरुवातीला मार्केट खाली जाईल. इंडिया आघाडी येण्याची शक्यता नाही. कमी मिळालं हे वन ऑफ द इंडिकेटर्स असेल याच्यातलं की आपण साधारणपणे निकाल कुठल्या दिशेने जातात. आपल्याला आणखी काही कल येतात अपेक्षित आहे. सोलापुरात भाजपचे राम सातपुते आहेत ते पिछाडीवरती आहेत. महायुतीसाठी डोकेदुखी ठरणारी बातमी. नाशिकमध्ये शिंदे गटाचे हेमंत गोडसे पिछाडीवर आहेत तर माढ्यात देखील रणजितसिंह नाईक निंबाळकर पिछाडीवरती आहेत. सोलापुरात भाजपचे राम सातपुते पिछाडीवर आहेत. महायुतीसाठी डोकेदुखी वाढवणारी अशी महाराष्ट्रातला आपल्याला कल. मी सिद्धार्थ शिरोळे आता तुमच्याकडे माझा आवाज येतोय. मगाशी मी पुण्याबद्दल आपण बोलत होतो. बारामतीचे आपण कल बघतोय. 6च्या 6 विधानसभा मतदारसंघांमध्ये सुप्रिया सुळेंना तिथे आघाडी मिळताना दिसतेत. शरद पवारांबद्दल लोकांमध्ये एक प्रेम आहे एक आदर आहे वेगळा. त्याचं रिफ्लेक्शन आहे असं हेमंत देसाई सर मगाशी म्हटले. तुम्ही अग्री करता या गोष्टी? सिद्धार्थ शिरोळेजी आवाज येतोय? बहुतेक त्यांचा आवाज म्यूट वरती आहे. त्यांना पवार साहेबांच्या बद्दल जुने जाणते नेते त्यामुळे त्याच्यात काही येतोय बोला का? आवाज येतोय कंटिन्यू करा. त्यामुळं मला असं वाटतं की पहिली फेरीचं साधारणतः 2 ते 3 फेरी झाल्यावरती आपल्याला स्पष्टपणा येईल. पण ती नक्कीच एक चांगली लढत होईल आणि मला पूर्ण विश्वास आहे की शेवटी मात्र सुनेत्रा पवार निवडून. पण हे निकालांमध्ये आता सध्या जो दिसतोय आम्ही इतरही बघतोय पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा भाजपसाठी काय फार सुरुवातीच्या कलांमध्ये चांगल्या बातम्या येत नाहीत. आता तुम्ही पुण्यात आहात. पुण्याच्या आजूबाजूला जे सगळे मतदारसंघ तुमच्यापासून जवळ असणार आहे तिथेही फार पॉझिटिव्ह बातम्या येतात. आणि ओव्हरऑल